तो आता आम्ही रूमवर आलो आणि आता आम्ही चाललोय फ्रेश थोडंफार आणि आता इथून आम्ही चाललोय अक्कलकोटला. अक्कलकोट आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता इथे नाही थांबणार आहोत. आम्ही इथून चाललोय अक्कलकोटला. अक्कलकोटला थांबणार आजची रात्र, उद्या सकाळी दर्शन घेणार आणि तिथून कुठे जायचं आपल्याला? गाणगापूरला जाणार आणि तिथून आम्ही जाणार देवीचं दर्शन घेणार उद्या. म्हणजे पूर्ण दिवस फिरण्यातच जाणार आणि मग तिथून आम्ही आमच्या गावी जाणार. The next day. हा हॅलो नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. काल आम्ही तुळजापूरला गेलो होतो, दर्शन झालं, आमची सगळी पूजा वगैरे झाली आणि तिथून आम्ही आलो अक्कलकोटला. मध्ये थांबून आम्ही केक वगैरे कट केला, जो तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. सो आज आम्ही आता अक्कलकोटचं दर्शन घेण्यासाठी इथे जे निवासस्थानं असतात, भक्त निवासस्थानं, तिथे रूम घेतले होते. पर रूमचा चार्ज नॉन AC 1500, AC 2000 असं सगळं होतं. पण रूम खूप सुंदर आणि सगळी सोय एकदम छान होती. खूप छान आणि सुंदर. आता अक्कलकोटला महाराजांचं दर्शन घ्यायचं. जय स्वामी समर्थ. सो आता आम्ही दर्शनासाठी चाललोय आणि आज मी लेटच उठली, खूप जास्तच लेट. हां नाही, बाकी सगळं सामान घेतलंयस ना? हां. सो सगळं सामान वगैरे घेऊन आता मी निघालोय. आत्ता मला माझ्या खिशामध्ये 300 रुपये भेटलेत. मावशी, मला माझ्या खिशामध्ये ही धुतलेली पॅन्ट आहे, ह्याच्यामध्ये 300 रुपये भेटलेत. मम्मी काय बोलते, माझ्या आहेत, मी ठेवलेत. नाही, धनलाभ. गुड मॉर्निंग. धनलाभ झाला, बेरोजगार म्हणून नाही तिचीच आहे. बोला काहीतरी अण्णा, बोला काहीतरी, बोला काय बोला काहीतरी. तू बोल, जाऊ दे. हा, इतर शब्द होऊन जाते, कॅमेरा समोर आला नाही एकदम शब्द होऊन जाते. तर आता ह्यांची पुढं बसण्यावरून अक्षरशः भांडणं चालली आहेत. म्हणजे दीदी, तू एवढी मोठी झाली, तुला शोभतं का हे पुढं बसण्यासाठी भांडणं वगैरे? ए निक्चल बाहेर सोम. हा, बर्थडे तर गेलेला आहे तसा. पप्पा काय रोज पुढं बसण्यावरून भांडणं? पप्पा काय, पप्पा हे असं काय? मोठी कोण आहे? मोठी मी आहे ना. हा, मोठी लोक पुढे बसतात झोपण्यासाठी. आता थोडी झोपणार आहे. काल मी फोटो पण काढलाय. आईच बोलते. मावशी बघ ना, पुढे बसण्यावरून भांडणं चाललंय, फालतूगिरी. तुला बघायचं का? सोन दादा, मी बसू? गजब बेइज्जती है. तू बनायची तसा पण. मी आहे ना, तुझी मी आहे ना. बसायला भेटलं बा. कॉन्फिडन्सने चालत जायचा निर्णय घेतलेला, पण नंतर इथे रिक्षा लागल्या तर ते 100% लांब असणार म्हणून रिक्षावर. मग दिदीच्या खिशात सापडले होते पैसे, त्याचा आम्हाला जायला भेटला. म्हणजे पैसे असे पण खर्च आणि तसे पण खर्च. मला आता ते खाऊया. ही बघ ना कशी शांत बसली, याच्याच काय लय देवगुणी. गुची लवर, गुची छुपा हुआ है. गुची लवर बघा, म्हणजे अक्षरशः टी शर्ट यायला लागली. दर्शन वगैरे झालंय आणि आम्ही बॅक गेटने बाहेर निघालोय. खूप सुंदर असं स्वामींचं दर्शन झालंय आणि आम्ही भारी. हा, तर आम्ही दर्शन वगैरे करून, हे हिला काही दिसलं ना फक्त. भारी आहे. भागलपुरी आहेत आमच्या, काय बोलायचं. काय कमी वाटतं का?
पैसा ही पैसा होगा आज आज केले इनका हाथ ना ये देवी है साक्षात, ये साक्षात देवी है, आपको नहीं पता क्या? आज आप आधे घंटे में सब बेच के चले जाओगे घर पे। तो बोलता आपका हाथ अच्छा है, मम्मीला बोलता सबके लिए अच्छा है। व्हिडिओ काढतो माणूस तुला पाहिजे का? हे बी काय रे बघा हे बघा हे बिचारा 3-3 केळं खाऊन बसलेलं आहे. इतका नालायक काढाय हा. व्हिडिओ काढ म्हटल्यावर दुसऱ्याचा काढत बसलाय. पोरगी बघितली काय कोणती? तरी पोरगी बघितली ना तुम्ही दोघांनी? तुम्ही दोघांनी पोरगी बघितली ना? बघितलं व्हिडिओ मध्ये आलाय. बहुत तेज हो रहा है. शांतता. आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आता चाललोय गाणगापूरला. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही केरळमध्ये कर्नाटक मध्ये आलो. कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून आता कर्नाटक मध्ये पोहोचलोय. आता आपण कुठे गाणगापूर राईट लेफ्ट घ्या लेफ्ट. सगळी कोंगडी लँग्वेज सुरू झाली. लॉन कार लॉन होम. ते लोन आहे रे, लॉन नाही. लॉन 2 व्हीलर लॉन. न्यूज चॅनल न्यूज है. आज हुई कर्नाटक में बारिश. खूप जास्तच पाऊस लागलाय है ना? काहीच काम नाही, फक्त लांबून बघायचं ना ओरडायचं. व्हिडिओ काढ काय काय केलं मी? तुला हे अमरजा संगमचं अण्णा माहिती सांगत होते की काय आहे अमरजा संगमचं महत्त्व. सांग मग आता. तू ऐकलं ना मावशी? सांग लवकर. आंघोळीचं काय शास्त्र इथं सांग. अमरजा संगमामध्ये स्नान केल्यानंतर बऱ्यापैकी आपले रोग राई पाप पुण्य सगळं व्यवस्थित होऊन जातं. तेच अण्णा सांगत होते. आतमध्ये बसली होती आणि बहिरेपणाचा पकड. अब तू गया बेटा, अब तू गया. त्यामुळे तुझा डर नाही लगता. बस कसं मी येतो ना सेती भाई. सोम मी असं मार नसता खाल्ला पण. मी मार नसता खाल्ला पण सोम.
नेमकं काय आहे? काय भांगड काय आहे इकडे? पंधरा दिदी माझे 15 पायावर फक्त पाणी टाकून पाया पडायचं होता. पॅन्ट भिजवायची नव्हती माझी. साक्षीची अवस्था बघा. अयो काय घेती ब्लॉग मध्ये. ओपन ब्लॉग आहे ना आपला. आता विचारून घे, नारळाचे पैसे आता विचारून घे, नाही तर तेव्हा सारखा पचका व्हायचा. काल आलो तर आम्ही तुळजापूर गेलो, ते तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पाहिलं. तर आज आम्ही सकाळी अक्कलकोटला होतो. अक्कलकोटचं खूप छान असं दर्शन वगैरे घेतलं, नाश्ता वगैरे केला आणि तिथून आम्ही गेलो होतो गणगापूरचं सुद्धा आमचं खूप छान असं दर्शन झालं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही जेवलो आणि गाडीमध्ये डायरेक्ट झोपून घेतला आणि आता आम्ही चाललो येडेश्वरीला आईचं दर्शन घेण्यासाठी. तर आता वाजलेत 7 वाजायला आलेत. जर आम्ही अर्धा तासामध्ये पोहोचलो तर आमचं खूप छान असं दर्शन होईल, आहे की नाही? खूप छान आहे ना. संपलं देवदर्शन आणि मग आम्ही जाणार घरी. तर देवदर्शन मी बोलायला लागले ना, माझे पप्पा मुद्दाम काचा खाली करतात. ओके बा ये होती. तर आम्ही आता इथून तिकडे जाणार आहोत. आम्ही जरा लॉंग रूटने आलो कारण रस्ता चांगला भेटावा म्हणून, त्यामुळे आम्हाला जास्त एक्स्ट्रा लेट झालाय. आम्ही येडेश्वरीचं जरी दर्शन घेतलं तर पुढे आम्हाला 6 तासाची जर्नी आहे. 6 तास गाडीत बसायचं. आजी सोम रोज येतो ना, बोलतो मी नेहमी बसतो. एवढा वेळ लागतो का? Three hours later. टोटल 250 बाहेर आहेत. मला आताच दम लागला. लोक वरती गेले उडले. आरामात आरामात चल. A few inches later. दर्शन वगैरे झालं. कोणी विचारलं आम्ही निघालोय आता खालच्या दिशेने. मला वाटलं ते मी नाही चढ. ये हाथी मेरे साथी. चल पण जेवढे आपले वाईट अवस्था नाही तेवढी बाकीच्यांची आहे. खरंच खरंच मला काय नाही वाटलं. मला जाऊस तरच फक्त असं वाटलेलं जाऊन खाली आलं पहिलं दामात. पप्पा सनाक भाऊ. अरे बाबा सनाट. हा माकड कसा करत होता माहितीये का? हा माकड ही आली नाही वरती, पाय दुखायला लागले म्हणून.
दीदीला ना कोणाची झोप देखवत नाही, स्वतः पसरलेली असते एवढी. अरे खोल डायरेक्ट. अरे ये क्या हो गया? आम्हाला तुम्ही झोपले. खेच हिला डायरेक्ट खाली गेली. बाई तुटणार आहे. आजच याचं उद्घाटन झालंय. प्लास्टिक पण निघलंय. तुटणार आहे. गेंडीवरच गेंडीवर. बघू कोणत्या गेंड्याचा झोका वर जातोय बघू. हळूच धक्का दे. हळूच धक्का दे. ए धक्का दे. हा ठीक आहे. हा ए धक्का धक्का द्या. धक्का द्या. ये लय जोरात द्या. लय जोरात द्या. अरे या गेंड्याला द्या. या गेंड्याला द्या. ह्या रेड्याला दे. ह्या रेड्याला दे. पागलच सगळे पागल. आम्ही इथे जेवायला थांबलोय तर रात्रीचे 10 वाजलेत. अजूनही आम्ही घरी पोचलेलो नाही आणि असं पागलवाणी खेळायचं काम चालू आहे. मोडा नाही ते पिक्चरांचं. बदक पिचकला. बदक पिचकला. बदक पिचकला. न्यू ब्लॉग. बदक पिचकला. शिवाय हे वेटर्स आमच्या बोलतात की आज आमचं हॉटेल बरोबर होणार आहे. रिस्क नको. असं चालवायचं आहे. गाडीवर येतात. काय नाही होती ती बस का रिस्क घेतो. इथे तू आणि ती बस नाही यार. हा ठीक आहे. बसा बसा बसा. बसा ना. दोघे एकमेकांचा भरोसा नाही करत. अगं बस ना. डालपोक बघ डालपोक. बघा हा सांड एन्जॉय करत करत आता हा धोका पण खाली यायला बसलाय. आम्ही अख्खे झोके तोडले जात त्याच्यात. जेवण कसं होतं? जेवण कसं होतं आई? आई जेवण कसं होतं? लय विचारत पडते बरं का आई. लय विचारत पडते. नॉनसेन्स माणसं कुठे आहे पण आपण. औरंगाबाद सोलापूर हायवे. आपण जिथे आहोत ना औरंगाबाद सोलापूर हायवे. मी आहोत औरंगाबाद हायवेला. त्या हायवेला जे गंधर्व हॉटेल आहे त्याची टेस्ट आणि त्याचा ॲम्बियन्स एक नंबर आहे. सगळ्या प्रकारचं जेवण आहे. पंजाबी असू दे, सगळं इंडियन वगैरे सगळं रोटी भाकरी वगैरे सगळं होतं. सगळं एकदम गरमागरम आणि एकदम टेस्टी. अशी आहे जिला फक्त फोटो फक्त व्हिडिओ ह्याचीच अपेक्षा असते. आणि ही हावरी बहीण आहे. हा खाती. अगं तिच्या अंगाला नाही लागत फक्त खाती. आणि आम्ही एक चपाती खाल्ली तर ती एवढी अंगाला लागते. नाही मी जाड झालं. जरा मागून पुढे फालतू माणसं आहेत तुम्ही सगळी. खाल्लेलं सगळं वरती येईल मूर्खा. डर पडला. दादा तुम्ही ओरडा आणि चला. सो फायनली आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चाललेलो आहोत. काय चाललंय? जेवण झालं सुंदरपैकी. काय का आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. हां आणि हॉटेल देखील सुंदर निवडलं आम्ही आमच्या मम्मी. नाही आम्ही घरला जर आम्ही कोणाची तरी घरला जाणार आहे. आमच्या घरी तर नाहीये. इथंच आहे हे माहेरचं घर पण इथं आपलं आहे. इतर किती नागमुरड मी येणारच.